स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग आहे त्या रंगाचीच जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे रंग जे आहे ते अतिशय शुभ फळ देणारे आहे. प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला महत्त्व पण सांगेल. तर ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात त्यासोबतच काही रंग जे आहे त्या रंगाच्या जर साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. लवकरच आता वटपौर्णिमा 2025 म्हणजे बघा 10 जूनला येत्या जो पुढचा मंगळवार आहे, पुढच्या आठवड्यातल्या त्या दिवशी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशिरा महिलांना पूजा अजिबात करू नका. आपण काय करतो, सगळं आवरून निवडून शेवटी पूजा करतो, पण हे सुद्धा चुकीचं आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि आपण बघा स्त्रिया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागदागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतो. आणि आजकाल आहे ना फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृती सुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. काही नियम महिलांना प्लीज पाळा. कारण बघा ही पूजा आपण इतकी मन लावून करतो तर त्या पूजेचं जे मेन महत्त्व आहे, जे फळ आहे ते आपल्याला मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग फॅशन जे आहे ते आपण थोडं बाजूला ठेवू शकतो. आणि बघा शुभ रंग जे आहे ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो, ते शुभ ठरतात. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबतच बांगड्या सुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची एक खूण असते, तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. तुम्ही समजा साडी नेसणार नाहीये, जर तुम्ही ड्रेस घालणार असाल तर ड्रेसच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे नियम पाळायचे आहे. या रंगाचे शक्यतो तुम्ही ड्रेस जे आहे ते घाला. हे रंग जे आहे घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण बघा महिला रोज असं शाळा शृंगार अगदी करत नाही. अमुक एक दिवशीच म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळीच्या वेळेस आपण आपली हाऊस मौस करून घेतो, हरतालिकेला सुद्धा. तर त्यामुळे वटपौर्णिमा सुद्धा हा एक त्यातला सण आहे. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या ज्या आहे तर त्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग जो आहे सगळ्यात उत्तम मानला जातो. नववधूला सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाची साडी दिली जाते. आणि सवाष्ण स्त्रीसाठी सगळ्यात शुभ रंग हा हिरवा मानला जातो, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. निसर्ग सुद्धा बघा कसा हिरवागार असतो. आणि बघा हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे तर ते वाढत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाही, पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे जमल्यास शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडीच नेसा, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल पूजेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी. यानंतर पुढचे महत्त्वाचे रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग. बघा हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो. आणि लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा असतो. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितका शुभ आहे. त्यासोबत पिवळा रंग सुद्धा शुभ आहे. हळद ही पिवळी असते. बघा नवरीला लग्नाच्या आधी हळद लावली जाते. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण जेजुरीला बघितलं असेल, सगळीकडे हळदीने जेजुरी भरलेली असते. तर त्यामुळे देवाधर्मांच्या गोष्टींमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. यामुळे चांगलं नशिबाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते. म्हणून न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंग सुद्धा तुम्ही घालू शकता. त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा. यानंतर पुढचा रंग म्हणजे बघा गुलाबी रंग. गुलाबी रंग सुद्धा हा प्रेमाचे प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो, म्हणजे आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे तर ते घट्ट होतं. याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग,
पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी, त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकतात। शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनो साडी नेसण्याचा प्रयत्न करा। कशीही आपल्याला घालता येत असेल तरी चालेल, पण कमीत कमी पूजेपुरती तरी तुम्ही साडी नेसा, या रंगाची साडी नेसा, ड्रेस घालणं शक्यतो टाळा। यानंतर बघा, हे झाले शुभ रंग। या रंगाचे वस्त्र परिधान करून जर तुम्ही पूजा केली तर 100% त्या पूजेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल, कारण प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो। आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो। तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले त्यांचं महत्त्व सुद्धा सांगितलं। जमलंच हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर इतर रंग सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे। आता कोणत्या रंगाच्या साडी ज्या आहेत त्या नेसू नये, तर सवाष्ण स्त्रियांना माहितीच असेल, पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो पांढऱ्या आणि काळ्या यासोबत अगदी डार्क निळा रंग हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहे। बघा, पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधी वापरत नाही। शनिदेवांच्या सोडून किंवा कालभैरवनाथांची पूजा वगैरे त्यांच्या रंगामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो। बाकी इतर कुठल्याही पूजांमध्ये, महादेवांच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो। पण बघा, हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही। काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो, त्यामुळे बघा आपण लहान बाळांना काळा टीका लावत असतो काजळाचा, कारण त्यांना नजर लागू नये। तसंच हातापायामध्ये काळ्या रंगाचा धागा घालत असतो आणि शनिदेवांना काळा रंग हा अतिशय प्रिय आहे, म्हणून शनिदेव सोडून इतर देवतांच्या पूजेमध्ये, कालभैरवनाथांच्या पूजा सोडून इतर देवतांच्या पूजेमध्ये आपण काळा रंग जो आहे तो घालत नाही। तर त्यामुळे बघा, तुम्हाला काळा रंग नेसायचा नाही या दिवशी, काळ्या रंगाची साडी। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पांढरा रंग हा बघा, शक्यतो जेव्हा यज्ञ, होम हवन, अभिषेक, महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व असतं, म्हणून पांढरं धोतर सुद्धा बघा त्या दिवशी महादेवांच्या पूजेमध्ये पुरुष लोक घालतात। म्हणून वटपौर्णिमा, हरतालिका, दिवाळी अशा शुभ दिवशी तुम्हाला काळा आणि पांढरा रंग शक्यतो टाळायचा आहे। यासोबतच डार्क निळा रंग सुद्धा तुम्हाला टाळायचा आहे। तर हे झाले आता कुठले रंग घालायचे आणि 3 रंग मी तुम्हाला सांगितले, काळा, पांढरा आणि अतिशय डार्क निळा। हे रंग सोडून इतर कोणतेही रंग जे आहेत ते तुम्ही घालू शकता। आता हे रंग जे आहे याच्याने अशुभ परिणाम होतात, पूजा जी आहे ती आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही, किती मन लावून पूजा केली तरी त्याचं फळ मिळत नाही। तर हे त्यामागचं कारण आहे। पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या। बघा, आजकाल काय आपण ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो। तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्याच आहे वटपौर्णिमेच्या दिवशी। हे बघा, तुम्हाला जमत नाही, तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे कामाला, याबद्दल मी मागच्याच आठवड्यात एक व्हिडिओ पण शेअर केला होता। स्त्रियांनी त्यांच्या हातामध्ये एकतरी काचेची हिरव्या रंगाची बांगडी घालायची आहे। तुम्हाला नाही अगदी डझनभर घालता येत, पण एकतरी काचेची बांगडी जी आहे ती घातली पाहिजे। आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची किमान 6 तरी काचेच्या बांगड्या तुम्ही घाला। सोन्याच्या घाला, इतर बेंटेक्सच्या काही घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेची जी आहे बांगडी ती घालायचीच आहे, हिरव्या रंगाची। आणि काळ्या बांगड्या चुकून पण घालू नका। काळ्या, पांढऱ्या या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही आहे। तुम्ही इतर फॅन्सी तुम्ही काहीही घाला, कडं घाला, ब्रेसलेट घाला, पण त्यासोबत हिरव्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी घाला, कारण यामुळे काय होतं, आपण ही पूजा जी आहे आपला संसार टिकण्यासाठी, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी करत असतो। तर त्यासाठी ही सवाष्ण महिलेची खूण म्हणून हिरवा चुडा जो आहे तो ओळखला जातो। तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत। यानंतर टिकली सुद्धा बघा, या दिवशी काळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका। फॅशनमुळे आपण या गोष्टी करत असतो, पण आपल्या लक्षात येत नाही की ही चूक असते आणि मग आपण मन लावून पूजा करतो तरी सुद्धा मग काही अडचणी यायला लागतात। तर त्यामुळे बांगड्यांच्या बाबतीत, साडीच्या रंगाच्या बाबतीत, टिकलीच्या बाबतीत या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा। अतिशय हा शुभ दिवस आहे, खूप आनंदाने अगदी साजरी करा, सुखाने संसार करा। भांडण तर होतच असतात बघा, नवरा बायकोचं आयुष्य म्हटलं म्हणजे भांडण होत असतं, पण अशा शुभ दिवशी वादावादी करू नका। पुरुषांनी सुद्धा तितकंच त्याला महत्त्व द्या, कारण बघा स्त्री आपल्यासाठी उपवास करणार आहे, पूजा करणार आहे, पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी ती महिला पूजा करत असते। तर त्यामुळे तुमचं सुद्धा तितकंच काम आहे की काही घरामध्ये वादावादी कटकटी होणार नाही, या गोष्टीकडे काळजी घ्यायची।
आता बघा, ही माहिती सांगणं माझं काम होतं की ते किती फॉलो करायचं आहे हे तुमच्यावर आहे ॲक्च्युली, कारण तुम्हाला माहिती कितपत योग्य वाटते आणि हे आपल्या मानण्यावर असतं. तर त्यामुळे बघा, नक्कीच तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. नियमांचं पालन करून जर तुम्ही पूजा केली तर त्याचा 100% लाभ होईल. पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आणि तुमचा जी पूजा आहे ती फळात जाईल. तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. तर सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी छान हा दिवस जाऊ देत, हीच मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर माहिती तुम्हाला पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.